एकेकाळी एक हॅटर टोप्या विकणारा होता, जो गावोगावी फिरून आपल्या टोप्या विकायचा. तो एक साधा आणि दयाळू माणूस होता आणि त्याला त्याचे काम खूप आवडत असे. एका दुपारी त्याला खूप थकवा आल्याने त्याने एका मोठ्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या टोप्यांचे गाठोडे खाली ठेवले आणि त्याला लवकरच गाढ झोप लागली. त्याला माहीत नव्हते की त्या वडाच्या झाडावर माकडांचे एक कुटुंब राहत होते. हॅटरच्या रंगीबेरंगी टोप्या पाहून माकडांना खूप कुतूहल वाटले. एक एक करत ती झाडावरून खाली उतरली आणि त्यांनी हळूच टोप्या घेतल्या. त्यांनी त्या टोप्या आपल्या डोक्यावर घातल्या आणि आनंदाने किलबिलाट करत पुन्हा झाडावर चढून गेल्या. जेव्हा हॅटर जागा झाला तेव्हा आपल्या टोप्या गायब झालेल्या पाहून त्याला धक्का बसला. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि त्याला निराश होऊन दिसले की माकडे त्याच्या सगळ्या टोप्या घालून बसली होती. तो त्यांच्यावर ओरडू लागला आणि हातवारे करून टोप्या परत मागू लागला. पण माकडे फक्त त्याचे अनुकरण करत होती आणि त्याच्यावर हसत होती. हॅटरला काहीच सुचत नव्हते. तो झाडावर चढून टोप्या घेऊ शकत नव्हता आणि माकडे त्याचे ऐकतही नव्हती. निराश होऊन हॅटरने आपली स्वतःची टोपी रागाच्या भरात खाली फेकून दिली. त्याने असे करताच माकडांनी त्यांच्या सवयीप्रमाणे अनुकरण करत त्यांच्या टोप्याही खाली फेकून दिल्या. हॅटर एक हुशार माणूस होता.